नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज आहे दत्त जयंती, तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या गावची आज यात्रा असते, आजपासून 5 दिवस चौलची। तुम्ही आलात चौलमध्ये तर यात्रेला नक्की या। जयंती पण आहे आणि मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे, त्याच्यामुळे नैवेद्यासाठी काय काय केले ते मी तुम्हाला दाखवते आज जेवणात। आणि मग जेवणानंतर आम्ही यात्रेत जाणार आहोत, एक फेरी मारायला, म्हणजे रोज जाऊच पण आज यात्रेत जाणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला यात्रा पण दाखवेन आमच्या चौलची। जेवणात छान पुरणपोळी आहे, पुरणपोळी, पापड, लोणचं, वरण भात आणि ते पावट्याची भाजी आहे। सगळ्यांनी जेवायला पण या। लोणचं दे। मी 24 वर्ष झाली यात्रा बघते, पण कधी 24 वर्षात मी आमच्या गावातून बाहेर येताना जी शेतं आहेत तिथे यात्रा भरताना पाहिली नाही। एवढी यात्रा भरली आहे ह्या वर्षी। यात्रेचा पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे यात्रा काही एवढी भरली नव्हती, पण शुक्रवार, शनिवार, रविवार मी तुम्हाला सांगून ठेवते की एवढी प्रचंड यात्रा भरणार आहे ना की चालायला जागा उरणार नाही, एवढी धक्काबुक्की असेल आणि प्रचंड यात्रा भरेल। आज काहीच गर्दी नव्हती, थोडीफार पण नव्हती, थोडे जे लोकल माणसं होती ती जेवणानंतर फेरफटका मारायला आलीत, एवढीच गर्दी होती आज। चप्पल काढ। ते कानाचं काढ इथे ते। ये हाथ धर, हाथ धर। तुम्ही पण हे यात्रेतून घेतलं की नाही? म्हणजे मी नाही घेतलंय, माझ्या छोट्या बहिणीने हे कुठेतरी मोबाईलवर पाहिलेलं आणि यात्रेच्या पहिल्याच दिवशी ती दुपारी काकाला घेऊन गेली आणि हे घेऊन आली आहे। तिचं हे मी कानाला लावून बघते आणि विचारते तुम्हाला, तुम्ही घेतलं का नाही? वो फ्यूल वाली ना, फ्यूल ना है।
हे आहे ना, ही चौलची स्पेशालिटी आहे. चरख्यातला ऊसाचा रस, म्हणजे मशीनमधला ऊसाचा रस आपण नेहमीच पितो, पण चरख्यातला ऊसाचा रस खूप जास्त टेस्टी लागतो आणि नेहमी यात्रेतच प्यायला मिळतो, बाकी कुठे हे प्यायला मिळत नाही. दत्त मंदिरात वरती तर काही आम्ही आज गेलो नाही, त्याच्यामुळे पायथ्यालाच पाया पडून आम्ही इथून दर्शन घेतोय. नंतर कधीतरी जाऊ, पण आत्ता तर आम्ही दर्शन इथूनच घेतोय. चल घेऊ. काय हवंय बघ इथे. कोण कुठे उभे राहिले सर्वांना बघून घ्या, बंदाला चेक करा, पहिचान करू. आणि बंदालाल कार्यक्रम मध्ये सगळ्यात पहिले दाखवा वयामध्ये सर्वात लहान बाळ ते कुणापाशी बघा. अपने शो में उम्र में सबसे छोटा बच्चा गोद में लेके कौन आहे. वयामध्ये सर्वात लहान बाळ ती पाठीमागे बसली. बंदालाल इथून पुढे बघा, वयामध्ये सर्वात मोठे कौन दिसते तुम्हाला, त्यांच्याकडे जायचंय. अपने शो में उम्र में सबसे बड़े कौन है. जाओ नजीक जाओ, कान लगा के बताओ कौन है. बघा वयामध्ये मोठे आहे, बरोबर ही वयामध्ये सर्वात मोठे आहे. इथून पुढे बघा बंदालाल, गॉगल चष्मे वाले कौन है. ज्यांनी डोळ्यावरती चष्मा लावला असे कौन है बघा. जिन्होंने आंखों पे चश्मा लगाया उनके पास जाओ, नजीक जाकर बताओ. है बरोबर, चश्मे वाले. गुलाबी रंग तिथे कुठल्या आहे बघ. किती टाकलेत? 7 झाले. 7 आहे. 7 आहे ते बघा. 12, 18. बेरीज किती झाले? नीट टाका आता. किती झाले? किती झाले? 6 पाहिजे आता. 6 मध्ये नाही किती मारायचे. हा 50 ते 10 गोळी. कुठलं तर चालेल ना. कुठं मारले. हे बघा इकडे बघायचं, हा कट मध्ये हा पॉइंटला बघा, हा पॉइंटवर बलून दिसला पाहिजे. अरे कुठे जाते रे बरोबर. कुठे गेला. लास्ट ना चालेल. काय मारवते ना बस. अन्वी काय घेतलंयस? मॅवची पर्स. मॅव प्लस. अजून यात्रेमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.